ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने काम क्रोधा नाही चाली बुद्धी झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शने तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शने विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मज हृदय सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरु मने विशेषात्या दुरु विवेकावरी आता अभिनव वाग विलासिनी चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पवित्र अशा अनाथ साहेबांच्या मंडपामध्ये अधिक मासानिमित्त 5 दिवसाचा अखंड हरिनाम यज्ञ गावकरी मंडळी ग्रामस्थ मंडळी ट्रस्टी वारकरी मंडळी सर्वांच्या सहकार्यानं आपण या ठिकाणी हा ज्ञानदान अखंड हरिनाम यज्ञ या ठिकाणी आपण करीत आहोत आणि त्यानिमित्तानं ही दुसऱ्या दिवसाची सेवा तुम्हा संत सज्जन मायबापाकडून माझ्यासारखे पामराकडे आली मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली मी माझं परम भाग्य समजतो. तसं पाहायला गेलं माऊलींचं कीर्तन झालंय ते गुरुवरे ज्ञानाने सगळ्याच कलेने सगळ्या क्षेत्रामध्ये माझ्यापेक्षा मोठे आहेत. इकडे हरिभक्त परायण मृदंगमणी कृष्ण महाराज आहे. हे दोन्ही महान मंडळी माझ्या बाजूला असल्यामुळं नकळत थोडं दडपण आहे. मोठी मंडळी आहेत सगळ्याच बाबतीत असो. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळे असे पापनासे दर्शने नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो पुंडलिका
पांडुरंगा करू प्रथम नमन ओ पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यदेव जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. महाराष्ट्राच्या कलस्थानी असणारे तुकोबार आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान असणारे तुकोबार आहे. हे देऊचे मान साधू या 4 चरणाच्या अभंगामधून प्रत्येकाच्या हृदयाला हात घालण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या गाथ्याचा जर आपण तांडळा गायचं ठरलं अनेक अभंग आहेत, उपदेशपर आहेत, स्थितीपर आहेत, मागणीपर आहेत, संतपर अनेक अभंग आहेत. पण हा अभंग विशेष आहे. विशेष मानण्याचं कारण असं आहे हा अभंग त्याने आत्मानुभूतीपर आहे. अनुभव आहे. अनुभवाच्या माध्यमातून सांगितलं ऐसा ज्याचा अनुभव अनुभवाच्या माध्यमातून काय अनुभव आहे. विश्वदेव सत्यत्वे विश्वामध्ये असणारा सर्व जड चेतन अचेतन जेवढं काही आहे ते काय आहे देव स्वरूप आहे असा ज्याचा अनुभव आहे त्या माणसाजवळ त्या साधकाजवळ देवतया जवळ असेल. कोणच्या जवळ या चराचरामध्ये जेवढं काय भरलेलं आहे ते सर्व देवभूत आहे. माऊली म्हणतात जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. हा भक्त योगो निश्चित जाण माझा माऊली म्हणतात. देव अशा माणसाच्या जवळ राहतो आणि जवळ राहिल्याने काय होतं किंबहुना तो साधकाच देव होतो. आणि असं जवळ राहिल्यामुळं त्या साधकाचं त्या दर्शन जरी आपल्याला झालं पाहिलं जरी पाप नासे दर्शने आपली जी काही पाप आहेत ना त्याचा नाश होतो. कोणता ज्यांच्या जवळ दाव वास्तव्याला आहे किंबहुना देवच झालेला आहे
अशा साधकाजवळ, आत्म्या महात्म्याजवळ, अशा पुरुषाजवळ, महापुरुषाजवळ काम आणि क्रोध जे जगाला खातात, जगाला त्रास देतात, भल्या भल्यांचे आणि चिल्लर केली असे कोण आहेत? काम आणि क्रोध आहेत. असे काम क्रोध कितीही ताकदवान असले तरी तुकोबारायांचा माऊली एक प्रसंग आहे. काळाची या माथा पाय ठेवला त्या आणि विमानात बसली. काळाच्या माथ्यावर पाय या साधू संतांनी ठेवलेला आहे. किंबहुना काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. काळ तुकोबारायांच्या घरी राहतोय. जगाला ज्याची भीती आहे, सर्व भीती आहे, असं जगाला भीती असणारा तो काळ तुकोबारायांच्या घरी काम करतोय. दादा तुकया घरी राबत असे. त्या महात्म्याजवळ, त्या महापुरुषाजवळ कामाचं आणि क्रोधाचं काही चालत नाही. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. आणि असं झाल्यामुळं काम राहिला नाही. काम म्हणजे वासना, म्हणजे इच्छा, ती राहिलीच नाही ना कोणत्या प्रकारची. कोणत्याच प्रकारची इच्छा राहिली नसल्यामुळं, इच्छाच नाही तर राग आणि द्वेष, लोभ येण्याचं कारणच काय? आणि मग ज्या महात्म्याजवळ, ज्या साधकाजवळ काम नाही राहिला नाही, क्रोध राहिला नाही ना, त्या महात्म्याला हे सगळं जग भूती झाली समता सारखं दिसतो. चोराला तरी देव दिसतो. चराचरात सगळीकडे देव भरलेला आहे. आणि मग माझं तुझं, तू मी, मोठा लहान, हा जो भेद आहे ना, तुका म्हणे भेदाभेद, हा जो भेद आहे. मी गायन करतो, कीर्तन करतो, तुम्ही प्रवचन, तुम्ही लहान मोठं, हे जे काही सर्व भेद आहे ना, तुकोबाराय म्हणतात अशा महात्म्याजवळ थांबत नाही सगळे निवून. हा वाद आहे, वास्तविक हा वाद आहे भेदाचा. हा वाद त्या महात्म्याजवळ थांबत नाही. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, वादच राहिला नाही ना त्याच्याजवळ. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्तो त्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल महाराज. महाराज बरोबर आहे. तुम्ही सांगितलं सर्व भूतांमध्ये देव आहे. सर्व घटी राम देहा देई एक सूर्यप्रकाशक शस्त्र. माऊली म्हणतात सर्वांच्या ठिकाणी देव आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, पाठाव नाही उरला. आजच्या दृष्टीने पाहिला विठ्ठल ते विठ्ठल, आजच्या दृष्टीने पाहिला विठ्ठल ते विठ्ठल. विठ्ठल म्हणला हरले पाप, उतरी आले पुण्य पाप. विठ्ठल म्हणला हरले पाप, उतरी आले पुण्य पाप. विठ्ठल जळस्थळी भरला त्रिपाठाव नाही उरला. पण हे जे पाहायचंय ना, हे नुसतं ऐकून पुस्तकी ज्ञानाने नाही ना. पुस्तकी ज्ञानात किंवा ऐकून नाही. सकाळी आपला विषय झाला बाबा, ऐकेव ज्ञान आणि पुस्तकी ज्ञान हे फार वेगळं आहे. नाना पुस्तकात वाचून पेरणी करता येईल काय? पाणी भरता येईल उसात? पुस्तकात वाचायचं, असं जायचं, धोतरवर खवायचं, खोरं हातात घ्यायचं, असं पुस्तकात वाचायचं ते करता येईल? ऑपरेशन करता येईल का पुस्तकात वाच? अनुभव पाहिजे, प्रॅक्टिकल थिअरी पाहिजे ना दादा, अनुभव पाहिजे. आणि मग सर्व घटी राम देहादे एक, सर्व घटी राम आहे, सगळ्यांमध्ये देव आहे. आणि मग बाबा माझं कीर्तन झालं एका ठिकाणी बरं का, तिकडे मी असाच हाचा अभंग घेतला होता आणि सांगितलं सगळ्यांमध्ये देव आहे, सगळ्यांमध्ये देव. आणि ऐकलंय बाळासाहेबांनी माझं, महाराजांनी सांगितलंय सगळ्यामध्ये देव आहे, सगळ्यामध्ये देव आहे. आणि कीर्तन सुटलं आणि चाललं एकटं रस्त्याने, तिकून पिसळल्याला माजलेला बैल पळत येतो. आता याच्या डोक्यात पक्क भरलेलं महाराजांनी सांगितलेलं सर्वांमध्ये देव आहे, सगळ्यांमध्ये देव आहे. आणि यांनी पाहिलं, याला लोक वरडून सांगतात ना, अरे बाजूला होय, बाजूला होय, तो पिसळलेला बैल आहे, माजलेला बैल आहे, तुला उचलील मारील. हा नाही, सर्वागटी राम. महाराजांनी सांगितलंय सगळ्यात देव आहे. हा सुद्धा काय आहे? देवच आहे. बाजूला झाला नाही, बैल पळत आला, याला शिंगा उचलला, असा फेकून दिला बाजू. आणि मग का बरं मोडलं, हाताला लागलं. दुसऱ्या दिवशी गाठ घेतली, महाराज कीर्तनात खोटं नका बोलत जाऊ. अरे बैलच देव आहे. आणि मग तो देव आला आणि मला उचलून का फेकून दिलं बाजूला? म्हटलं अरे ऐक, माझा शब्द तू नीट ऐकला नाही. मी सांगितलंय सगळ्यांमध्ये देव आहे, सर्व घटी राम.
तुला जे सांगत होते ना, बाजूने ओरडत होते ना, अरे बाजूला व्हाय, बाजूला व्हाईल, बैल येईल मारीन तुला उचलून फेकील, यांच्यामध्ये देव नव्हता का? मग एका देवाचं ऐकायचं नाही, एकाचं ऐकायचं असं कसं होईल? सांगणाराही देवाचा आहे आणि तुला पळून येणार. वाघात तुम्ही सांगितलं वाघ पुढं आले होते, तुम्हाला सोडील काय? याचा धर्म आहे. सर्व घटी जरी देव असला तरी आपलं कर्तव्य काय आहे? आपण त्याच्यावर स्टडी केला पाहिजे. सर्व घटी म्हणजे सगळ्यात ऐकलंच पाहिजे की नाही? मग तसं जीवन जगत असताना आपण सर्व घटी राम हे अनुभवाच्या कसोटीवर हाताळून पाहिलं पाहिजे. मी तर नेहमी सांगत असतो, भक्तीने धरिले हाती माग ज्ञान वैराग्य येती. हा, भक्ती जरी करायची असली ना, तुम्हाला सोंग फार करता येतील ना दाजी, सोंग फार करता येतील तुम्हाला. संन्यासाचं सोंग घेता येईल, भगवा कपडा बांधता येईल, माळा घालता येईल, कमुंडला घेता येईल, नामस्मरण करता येईल, हिमालयाच्या कापरीत बसता येईल, सगळं सोंग घेता येईल. पण त्याचं वैराग्य कुठून आणणार? काही गोष्टी आपल्या ताब्यात नाही, स्वतःलाच कराव्या लागतात. भक्ती स्वतःलाच करावं लागते, मरावं स्वतःलाच लागतंय, लग्न स्वतःलाच करावं लागतंय, आणि जेवायला सुद्धा स्वतःला. हे दुसऱ्यावर सोडून जमत नाही, आपण स्वतः करायला लागतंय सुद्धा. असं नाही होत. मी नेहमी सांगत असतो, समजा 7 किलो तुम्ही पुण्य केलं आणि 5 किलो पाप केलं, मग तुमचं असं बेरीज वजाबाकी शास्त्र अध्यात्मात चालत नाही. तुम्ही म्हणसाल माझं 7 किलो पुण्य झालंय आणि 5 किलो पाप त्यातून वजा होईल, अजिबात नाही जमत. तुम्हाला 5 किलो पुण्य करताही जन्म घ्यावा लागेल आणि 7 किलो पापा करताही जन्म घ्यावा लागेल. पुण्य सुद्धा फेडायला जन्मच घ्यावा लागेल आणि पाप सुद्धा फेडण्याकरता जन्मच घ्यावा लागेल. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आम्ही चालो अग्निरूप लागू नये दी पाप पुण्य अंगा. तुम्ही काही कर्म करत असताना पुण्यच होईल कशावरून आहे, आणि पाप करायला गेल्यावर पुण्य होईल, पुण्य करायला गेल्यावर पाप होईल. तुम्ही निवाडा करू शकत नाही, ते सगळं त्याच्या हातात आहे. अनुभवाच्या कसोटीवर आपण तपासलं पाहिजे. ज्ञानाबद्दल मी बोलतोय. एक मनभर ज्ञान असण्यापेक्षा थोडाभर आचरण जरी असलं. तुम्ही किती कीर्तन ऐकलं? आता रात्री बाबांनी, माऊली बाबांनी कीर्तन केलं, किती कीर्तन ऐकलं? मी जबाबदारीपूर्वक सांगतो, अजिबात ऐकलं. तुम्ही म्हणसाल काय बाबा, अहो आम्ही 9 वाजेपर्यंत ऐकलं. ज्या दिवशी माऊलींनी सांगितलं एखादा शब्द आचरणात येईल, त्या दिवशी खरं कीर्तन आहे. किती कीर्तन ऐकली आपण, किती प्रवचन ऐकली, किती आपण हे केलं, पण आपल्या आचरणामध्ये काय आहे त्याला फार महत्व आहे दादा. थोडं तरी आचरणात. आपण डॉक्टरनी गोळी घेतल्याच्या नंतर खाल्ल्याशिवाय आपल्याला आराम पडेल का? नुसती खिशात गोळी ठेवून आराम पडेल? आपण खाल्लं पाहिजे ना, थोडं तरी आचरणात आणलं पाहिजे ना. मग अनुभवाच्या कसोटीवर आपण पाहत असताना तुकोबाराय म्हणतात, ज्याचा अनुभव असा आहे की विश्वातला देव सर्व घटी आहे, सगळ्यांच्या ठिकाणी, अशा जवळ देव राहतो. तुकोबाराय सांगतात. आणि मग त्याने ज्ञानोबारायांना विचारा, गाव माऊली तुमचं काय मत आहे विश्वाच्या देवाबद्दल? माऊलींची तर या विश्वाकरता मोठी प्रार्थना आहे, विश्वाला देवच मानलेला आहे. आता विश्वात्मके देवे ये देवाग्यज्ञ रोषावी, रोषोनी मन द्यावे पसारी. अरे विश्वाकरता, विश्वासाठी मागितलेली विश्वात्मक देवाना ही प्रार्थना आहे, प्रसाद आहे. काय मागितलं? स्वतः करता मागितलं का माऊलींनी? काही विश्वाकरताच मागितलंय. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी. अजून काय? नाथबाबांना विचारलं तुमचं काय मत आहे? नाथबाबा सांगतात ऐका. नाथबाबांनी सांगितलं, रामेश्वराचं कावडीचं पाणी, काशीला गेले, काशीचं कावडीचं पाणी खांद्यावर घेतलं आणि रामेश्वरला घालायला जाणार आहे अभिषेक करायला, आणि ते कावडीचं पाणी नाथ पैठणच्या वाळवंटामध्ये आल्याच्या नंतर एक गाढव वाळूमध्ये तरफडते. नाथ महाराजांनी पाहिलं आणि ते कावडीतलं पाणी थांबवलं खाली आणि त्या गाढवाच्या मुखामध्ये ओतलं. आणि मग बाकीच्यांनी सांगितलं, नाथ बाबा अहो रामेश्वरला चाललेलं पाणी आहे, हे पवित्र तीर्थ आहे, गाढवाच्या तुम्ही मुखात ओतलं ना हे पाप आहे. नाथांनी सांगितलं, माझ्या रामेश्वराचं दर्शन मला इथंच झालं. माझा रामेश्वर. माऊलींची सुंदर होय. मने वाचा करणी हे जयांची भजने, देवांची आव्हानी, ते शरीर जाते क्षणी देवाची झाले. आपलं नेमकी काय झाले? मी नेहमी सांगतो, मी ऐकलं असेल त्या दिवशी रामेश्वर
मनामध्ये एक आहे, वाचेमध्ये एक आहे आणि कर्म वेगळा आहे. टाळ पखवाद मृदुंग लावून या ठिकाणी बसणं हे भजन वेगळं आहे लौकिकातलं. पण साधू संतांचं भजन कोणतं आहे? कर्म हेच त्यांचं भजन आहे. त्यांनी विशेष काय वेगळं भजन नाही केलेलं. प्रत्येक कर्म त्यांचं भजन झालेलं आहे. प्रत्येक कर्म देव तया जवळ असे. अशा माणसाच्या जवळ ज्याची मन एक आहे, एका रेषेत आहे, मन वाचा आणि कर्म एका रेषेत आहे ना, त्याचं भजन देवापर्यंत पोचतं. नाही तर मनामध्ये एक आहे, वाचेमध्ये एक आहे आणि कर्म वेगळाच करतोय. कितीही वाऱ्या केल्या आणि कितीही काही केलं तरी ते भजन देवापर्यंत पोचणार नाही. पोचणार तेव्हा देव. अजून कोणत्या जवळ देव थांबतो? सगळं बघा, ज्याची ज्याची हृदय. आजही तुम्ही पंढरपूरला गेले ना, चोखोबारायांच्या समाधीजवळ कान लावला ना, अजूनही विठ्ठल शब्द ऐकायला येईल. त्यांचं हृदय, त्यांची हाडं सर्व विठ्ठल विठ्ठल म्हणतात रात्रंदिवस. खोकला आणि शिंक आली तेवढाच वेळ वाया गेला ना, रात्रंदिवस ज्याचं चिंतन आहे, असं ज्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, जनीच्या गवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, कर्मच आहे ना. तुकोबारायांचं त्यांनी त्यांच्या आपल्या ढोरं ओढण्याचं काम केलं. ढोरे ओढू लागे चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढू लागे. उंचनीच्या अभंगामधलं आपलं प्रकार. आपलं काम करत असताना भगवान परमात्म्याला साक्षी ठेवून नामस्मरण करून प्रत्येक कर्म जर आपण आपल्या हितासाठी करत नसताना जगाच्या हितासाठी केलं, ते भजन देवापर्यंत पोचतं. लक्षामध्ये घ्या. सुंदर असा प्रसंग आहे. चोखोबाराय तसं पाहायला गेलं तर हीन जातीतले चोखोबारायांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. कदाचित देव कोणच्या जवळ थांबतोय मी सांगतो तुम्हाला. देवाची भूमिका काय आहे. चोखोबारायांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. महाद्वारामध्ये त्यांची एक बसण्याची जागा होती चोखोबारायांची. आणि तिथं बसलं असताना काही गावातील 4-2 मंडळींनी सांगितलं, हे हिंद जातीतले चोखोबा आहे, महार जातीतले आहेत, ते देव बाटवतील, देवाजवळ जाऊन द्यायचं नाही. आणि मग काही टवाळखोरांनी चोखोबारायांना काय केलं दादा, बाजूला काढलं, हद्दपार केलं, बाळवंटाच्या पलीकडं बसायला सांगितलं. चोखा, अरे तू इकडे यायचं नाही, मंदिर बाटवायचं नाही, महाद्वारापर्यंत यायचं नाही तू चोखा. आणि मग चोखोबारायांनी तिकडे आपली झोपडी बांधली. पण बघा, रात्रंदिवस नामाचा छंद लागला ना, नाही राहत. दुसऱ्या दिवशी चोखोबा परत महाद्वारापाशी आले. 4 टवाळखोर मंडळी जमा झाली आणि त्यांनी विचारायला सुरू केले, चोखा, अरे तू देवाच्या दरवाजात आहे, दर्शन झालं देवाचं? अरे ज्याला मंदिरातच जाऊन दिलं नाही त्याला कसलं दर्शन होईल दादा? पण सांगितलं, ऐका दादांना, तुम्ही मला विचारताना देवाचं दर्शन झालं का? काशवी आहे, त्या काशवीने आपल्या पिलाकडे लांबून पाहिलं तरी त्या पिलांचं पोट भरतं दादा. त्या काशवीला जवळ जायची गरज नसते. तसं माझ्या पांडुरंगानं लांबून निसतं आत्मदृष्टीने माझ्याकडे पाहिलं ना, मलाही कळतं देवाने माझ्याकडे पाहिलंय आणि माझं पोट भरतं, पोट. आणि चोखोबा तिथे येऊन बसलेले आहेत ते तिकडे येऊन. आणि मग 4 टवाळखोर आले. अरे चोखा, एवढा मोठा लागून गेला तू, तुला देवानी दर्शन दिलं, असं झालं तसं झालं, बरीच कुटाळी चोखोबाची केली त्यांनी. आणि चोखोबाने सांगितलं, माझा देव मला एक ना दिवस भेट देईल, माझी भक्ती तेवढी आहे. आणि मग या कुटाळ्यांनी ठरवलंच होतं, याला काही करून इथून बाजूला काढायचं. जे चोखोबारायांना हाणायला सुरुवात केली दादा त्या काळामध्ये. चोखोबाराय खाली पडलेले आहेत, हाताची घडी घातलेली आहे, वरून मार चालू आहे. आणि अशा घडीत हाताला धरलं, फरफटत वाळवंटामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी सांगितलं, चोखा, अरे परत या ठिकाणी यायचं नाही, तू आलास तर खबरदार. आणि तिथं चोखोबा पडलेले आहे, मारलं. सकाळ संध्याकाळ झाली, दिवस मावळायचा टाइम आहे. आणि मग चोखोबाराय संध्याकाळी लगडत फाटलेलं धोतर आहे, फाटलेली कोपरी आहे, केस वाढलेलं आहे, देवाचे विठ्ठल विठ्ठल नामस्मरण चालू आहे. पावलं टाकीत झावळ मावळ झालेल्या अंधारात अशा टायमाला झोपडीपर्यंत पोचलं. आणि सोयराबाईने पाहिलं, माऊली सोयरा
धनी काय झालं, कुणी मारलं तुम्हाला? अगं स्वयरा, अगं नेहमीच आहे, आपण हिंद जातीतला आहे, गावात जाणं बरोबर नाही. मी महाद्वारापर्यंत गेलो होतो, मला ओढलं, मारलं, अंग दुखतंय. आणि मग त्या स्वैरानं संध्याकाळी पाणी तापवलं, गरम पाण्यानं चोखोबाचं हात दाबलं, सेवा केली आणि घरातल्या वस्त्रीमध्ये, बाहेरच्या वस्त्रीमध्ये चोखोबाला बाज टाकून दिली आणि त्या बाजूवरती चोखोबा झोपलेले आहेत. रात्रीचे 11, 11:30 वाजलेले आहेत आणि या किर्र अशा अंधारी रात्री एक चाहूल वाजली, पाऊलांची पाऊल टाकीत कोणीतरी येत आहे. काहीतरी भास झाला चोखोबाला आणि हळू चोखोबारायांनी पाहिलं, अंधारामधून कोणीतरी येत आहे माझ्याकडं. आणि कानुसा घेतला, थोडं अस्पष्ट दिसायला लागलं आणि जवळ ती व्यक्ती येत आली. गुडघ्यापर्यंत धोतर आहे, हातामध्ये कोपरी, अंगात कोपरी आहे, खांद्यावर कांबळी टाकलेली आहे, हातात काठी आहे घोंगराची. जवळ आला आणि चोखोबाराने विचारलं, कोण तुम्ही, कोण आहात? मी ओळखलं नाही. मी कुणी असू द्या. फार लागलं तुम्हाला, फार लागलं. हात चिपून देतो, पाय चिपून देतो. नाही, पण मला सांगा ना तुम्ही कोण आहे? अरे मी लांबून आलेलो आहे. कोणती जात आहे तुमची? मला सुद्धा महार म्हणतात, महार जातीचाच मी आहे. इकडे कशा करता आले? मला देवाची आस लागली होती, विठ्ठलाचं दर्शन कधी होईल असं मला वाटत होतं. रात्रंदिवस छंद घेतला होता, म्हणून मी आलो. आणि आता मग तुमचं दर्शन झालं? हो हो, माझं दर्शन झालं ना, दर्शन करून आलो. मी कसं दर्शन घेतलं? मी महाद्वारापर्यंत बसलो तरी मला एवढं मारलं, ओढेत वाळवंटापर्यंत नेलं. तुमचं दर्शन कसं झालं ते मला विचारू नका, ती व्यक्ती बोलायला लागली. मी दर्शन करून आलेलो आहे, मंदिराची दारं उघडी आहेत. तुम्हाला दर्शन करायचं असेल तर माझ्या बरोबर चला, दर्शन करायचं असेल तर माझ्या बरोबर चला तुम्ही. असं ज्या वेळेस त्या व्यक्तीनं चोखोबाला सांगितलं, चोखोबांनी सांगितलं, ऐकलं का? ते ब्राह्मण आहेत, बडवे आहेत. मला माझ्यावर काल बिकट प्रसंग आलेला आहे. तुम्हाला अडवलं नाही कुणी, तुम्हाला कुणी बोललं नाही, मारलं नाही. अरे रात्री आहे, दरवाजे उघडे, सगळं गाव पंढरपूर झोपलेलं आहे, कुणी जागा नाही. चल माझ्या बरोबर, शॉर्टकटनी घेऊन जातो तुला. आणि चोखोबारायांच्या हाताला धरलं दादा. आणि चोखोबाराय लंगडत लंगडत, चोखोबांनाच कळाना मी स्वप्नात आहे का जागा आहे. चोखोबांनाच कळाना ना. बरंच अंतर असणार, 10 मिनिटाचं अंतर असणार. 2 मिनिटात चोखोबा मंदिरामध्ये पोहोचले. पाहतात समोर साक्षात पांडुरंगाची मूर्ती उभी आहे. ती व्यक्ती बाजूला उभी राहिली. पांडुरंगानं चोखाला पाहिलं आणि पांडुरंगाच्या घळघळ डोळ्यात पाणी आलं. चोखा, आलास माझ्याकडं? वाकलं भगवान परमात्मा, जगाचा बाप खाली वाकला. चोखोबांच्याला उचलून धरलं, उराशी लावलं चोखोबाला. चोखोबांच्या डोळ्यातून घळघळ घळघळ असं चाललं. आणि दोघांची भेट झाली आणि चोखोबाला खाली उतरवलं. देवा, दर्शन झालं, भरून करून उरलो. जातात तेव्हा सांगितलं, चोखा लवकर उरक, 3:30 पावणे 4 वाजायला आलेले आहेत. पंढरपूर मधले पुजारी जागे होतील, ब्राह्मण जागे होतील, तुझ्या बिकट प्रसंग होईल. चोखा, अरे देवळाच्या बाहेर होय, इथून निघून जा. चोखोबाराय खाली उतरले. जिकडं पाऊल नेतील तिकडं त्या अंधारा रात्री पळ सुटले, चालले बाजूला. आधीच्या दिवशीचा प्रसंग माहिती होता तुम्हाला. पांडुरंगाची काकड आरती होणार होती. ब्राह्मण मंडळी उठली, बडवे मंडळी उठली. महापूजा कोण चंद्रभागेला स्नान करायला चाललेला आहे. कोंबडा आरवतय, पहाटची वेळ झालेली आहे. आणि चोखोबाराय त्या मस्तीमध्येच पंढरपूरच्या वाळवंटामध्ये जाऊन एका ठिकाणी बसले आणि विचार करत चाललाय त्यांचा. माझे माऊली आले, माऊलींनी मला पारमार्थिक क्षेत्रातला मार्ग दाखवला. माऊलींनी मला जवळ घेतलं. जरी समाजाने धिक्कारलं असलं तरी माझ्या माऊलींनी मला जवळ घेतलंय. नामदेवासारखा मला 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 शिष्य केलं. विठ्ठल नामाचा त्रिमंत्र बीज नामदेवानी मला दिला, मला जवळ घेतलं. आणि अजून कमी का काय, माझ्या पांडुरंगानं सुद्धा मला जवळ घेतलं. या आनंदाच्या लहरीमध्ये
या आनंदाच्या मस्तीमध्ये चोखोबा वाळवंटामध्ये त्या ठिकाणी मस्त बसले होते आणि इकडं कलह चालू झाला. प्रसंग बोलण्याच्या ओघात राहिला. ज्यावेळेस पांडुरंगाची आणि चोखाची गाठ झाली ना, देवानी सांगितलं, चोखा एक काम कर, आता आला ना, माझ्या गळ्यातला हार तुझ्या गळ्यात दे. मी स्वतःच्या गळ्यातला हार काढला नवरत्नाचा आणि चोखोबाच्या गळ्यात घातला आणि चोखोबा निघून गेले. इकडं पहाटे 4 वाजता जाग आली. बडवे मंडळी देवळात गेली. पाहतात तो देवळाच्या गळ्यात हार नाही. चोरी झाली. सगळे पंढरपुरामध्ये कालबेल कालावल झाली. काय झालं असेल? कुणी नेला असेल देवाचा हार? सगळी चर्चा चालू झाली. सगळी पाटील मंडळी गोळा झाली आणि मग एकानं हळूच सांगितलं, ऐकलं का? अरे मी काल 5 वाजता चोखोबा महाद्वारात आलेला पाहिला होता. त्याला मंदिरात बंदी आहे. मी पाहिलं होतं चोखोबांना त्या ठिकाणी आलेलं. चोखोबानीच नेला असेल, चोखोबानीच चोरी केली असेल असं त्या ठिकाणी एकाने सांगितलं. आणि एकाने सांगितल्यामुळे बाकीच्यांना पटलं. आणि मग त्या पाटलांनी आदेश दिला गावातल्या, एक काम करा, चोखोबाला शोधा, कुठं असेल त्याला शोधा. आणि मग सगळी मंडळी शोधायला सुरू झालं. पंढरपूरमध्ये इकडं तिकडं सगळीकडे पाहिलं. चोखोबा वाळवंटामध्ये त्या ठिकाणी बसलेले होते, मस्तीमध्ये, त्या आनंदामध्ये होते. आणि 2-4 मंडळी चोखोबांपुढे गेली आणि पाहिलं चोखोबाला. याच्यातला त्यातला एक अतिशय दांगट असा मुलगा, हातामध्ये एवढी मोठी काठी, गेला असा पाठी चोखोबांच्या पाठीमध्ये काठी मारली. दुमडे झाले चोखोबा, वाकले चोखोबा, भानावर आले. काय झालं? का मारता मला? कशा करता मारता मला तुम्ही? अरे चोरी केलीस तर केलीस आणि लांब येऊन बसतो, कशा करता मारता म्हणता? नाही, मी नाही चोरी केली, नाही चोरी. अरे तू चोरी नाही केली, तू तुझ्या गळ्यामध्ये नवरत्नांचा हार कुठून आला? विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला. विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला. विठोबाचा हार कैसा तुझ्या कंठी आला. विठोबाचा हार कैसा तुझ्या कंठी आला. विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा 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 आला. शिव्या देती म्हणती म्हारे देव बाटविला. शिव्या देती म्हणती म्हारे देव बाटविला. धाव घाली विठू आता चालू नको मंद. पडवे मज मारताती काय केला अपराध. धाव घाली विठू आता चालू नको मंद. पडवे मज मारताती काय केला अपराध. काय केला अपराध. काय केला. हे विठ्ठला, धाव घाल विठू आता चालू नको मंद. बडवे मज मारताती काय केला अपराध. काय विठ्ठला, अरे तू स्वतः भाऊन माझ्या गळ्यामध्ये हार घातला ना, काय मी पाप केलेला आहे? ज्या वेळेस तुकोबांना मारत होते ना, चंद्रभागा सुद्धा जागेवर थांबली माऊली. पक्षी झाड्यावर थांबले. सगळं चराचर स्तब्ध झालं. आणि मग चोखोबाला धरलं हाताला. गळ्यामध्ये नवरात्रांचा हार तसाच आहे. हाताला धरला आणि चावडीवरती पंढरपूरमध्ये महाद्वारामध्ये वढत आणलं दादा चोखोबाला. पंच कमिटीची मीटिंग बसली. बोला, अरे चोखोबानी गुन्हाच तेवढा केलेला आहे. जगाच्या बापाच्या गळ्यातला हार चोरून नेला आणि अजून उजन सांगू का, देवाला बाटवलं. सांगा पंचजन हो, कमिटीने तुम्ही सांगा चोखोबाला कोणती शिक्षा द्यायची ते. आणि मग माऊली चोखोबांना शिक्षा देण्यात आली. कडक शिक्षा देण्यात आली. मोठा अपराध केला चोखोबानं. या चोखोबाला एकच शिक्षा द्या. कोणती शिक्षा? त्याला वाळवंटामध्ये न्या, माजलेले 2 बैल हत्तीसारखे घेऊन या
आणि त्या बैलांच्या पायाला चोखोबाला बांधा आणि फरफटत घ्या अशी शिक्षा दिली. सगळी मंडळी गोळा झाली वाळवंटामध्ये. काय शिक्षा होते, कशी शिक्षा होते. जी दुराचारी मंडळी आनंद झाला, सज्जन मंडळींना डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. एका भक्ताचे अपराध नसताना आजला त्याला शिक्षा भोगायला मिळते. सगळं पंढरपूर वाळवंटामध्ये जमा झालं दादा. 2 बैल बोलावले गेले. बैलांच्या गळ्याला ते शिवळ बांधली गेली, जू बांधलं गेलं, रशी बांधली गेली आणि माग फळी बांधली आणि चोखोबाला सांगितलं, चोखोबा पाका खाली तुम्हाला बांधलंय, तुमच्या चोखोबांच्या दोन्ही हाताला बांधलं. स्तब्ध झालं होतं वाळवंट. तेवढ्या चोखोबाची मंडळी पळत आली. ऐका गावकऱ्यांना, माझ्या पतीने काय अपराध केला. गावकरी ऐकण्याच्या पलीकडे होते आणि मग तिने देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली. अरे विठ्या, माझ्या पतीच्या हातातून जेवला ना, माझ्या पतीचं अन्न तू खाल्लं ना, शा उपकाराची परतफेड तू अशी करतो. तुझ्या चोखोबाच्या जर मारलं तर तुझी चोखोबाची बायको आज रणकी होईल दादा. चोखोबाला त्या चोखोबाच्या बायकोनं देवाला लागन तेवढ्या शिव्या दिल्या. स्तब्ध झालं होतं. काही वाळवंटामध्ये टाचणी पडेल तरी एवढा आवाज येत नव्हता. आणि मग त्या बडव्यांनी ब्राह्मणांनी मोठाले चाबक हातामध्ये घेतले दादा आणि चोखोबाच्या हाताला बांधलेलं आहे. चोखोबांच्या बैलांच्या पायाला चोखोबाला बांधलं आणि हातात 2 चाबक घेतले आणि 2 बैलांना फटके मारायला सुरुवात केली. चाबकाचा आवाज सनसन बैलाच्या पायावर पाठीवर येऊ लागला. विटेवरच्या पांडुरंगाला घाम फुटला. निराप्रदाय माझा चोखा. विटेवरून धड दिशी खाली उडी टाकली, पळत वाळवंटामध्ये आले आणि ज्या बैलांना चाबकाने मारत होते ना, त्या बैलांच्या पुढे येऊन उभा राहिला. दोन्ही बैलांची येसन हातात धरली, शिवळ हातात धरली. माजलेले बैल जागेवरती थांबून धरले. चोखोबाची बायको शिव्या देत होती. हन्नराचे हात थकले. बैल दगडाचे झाले, दगडाचे दादा, दगडाचे झाले बैल, जागेहून हल्ले नाही. आणि मग चोखोबा म्हणतात, स्वैरा अगं जगाचा बाप आहे, भक्तांच्या वर संकट आल्यावर मंदिरामध्ये विटेवरती थांबणारा देव नाहीये हा. माझा विठ्ठल आहे, माझ्यासाठी पळत आला आणि बैलांच्या पुढे शिवळ धरून इसने धरून उभा राहिलाय. दिसत नाही का तुला चोखा? स्वैरा शिव्या देऊ नको दादा. आणि अशा भक्तासाठी भगवान परमात्मा धावत आला, पळत आला आणि त्या बैलांच्या यशनी धरून पुढे उभा राहिला. चोखोबाला 1 इंच सुद्धा पुढे बढून दिलं नाही. मग तुकोबाराय सांगतात, असा ज्याचा भाव आहे देव आणि तो वेगळा नाही. याच्यावर संकट आल्यावर देव काय करतो? अभंगाच्या 2ऱ्या चरणात देवताया जवळी आसे, देवताया जवळी देवतया जवळी आसे, आसे देवतया जवळी आसे, आसे देवताया जवळी आसे, देवताया देवतया जवळी आसे, आसे देवतया जवळी आसे, पापनासे दर्शने,
पापनासे दर्शने पापनासे दर्शने देवतया जवळी देवतया जवळी देवतया जवळी आसे पापनासे दर्शने पापनासे दर्शने पापनासे दर्शने देवतया जवळी पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने देवतया जवळी असे पापनासे दर्शने अशा महात्म्याजवळ देव असतोच किंबहुना महात्माच देव होतो. तुम्हाला सांगू दादांनो, अरे मूर्तीमध्ये मंदिरामध्ये इकडं तिकडं सगळीकडे पंढरपूरला आम्ही इकडे तिकडे कशाला फिरता? कुठे शोधिती रामेश्वर आणि कुठे शोधिची काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपासी. गाडगे बाबा म्हणले, अरे दगडामध्ये जर देव असता ते मी पहाड पुजले असते. दादा तुम्हाला सांगू का, मूर्तीमध्ये देव कुठून येतो माहितीये का? आज भक्ताच्या हृदयातून मूर्तीमध्ये देव येतो. भक्ताच्या हृदयातच देव नसेल तर मूर्तीमध्ये देव येणार नाही. हृदय हृदयी बंदीखाना केला हात विठ्ठल कोंडीला. माऊली म्हणतात, जसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा रामू. हृदयामध्येच आहे, तुझ्या जवळच आहे. एका म्हातारीची सुई हरवली आणि गोदडी घरात शिवित होती आणि सुई हरवली. सुई हरवल्यावर म्हातारीने काय केलं? संध्याकाळची वेळ झाली, लाईट गेलेली होती आणि गोदडी कुठं शिवित होती? घरात. आणि सुई कुठं हरवली? म्हातारी म्हणली, एक काम करा, घरात अंधार आहे, बाहेर रस्त्यावर लाईटी खाली मग पोलला लाईटला उजेड लागलेला आहे, तिथं जाऊन सुई शोधते. सुई कुठं हरवली? घरात. शोधते कुठं? किती दिवस शोधल्यावर सापडेल? अरे तुझ्या जवळच आहे. देव आहे देव आहे हृदय मंदिर शोधून पाहे. हृदय मंदिर शोधून पाहे. हृदय मंदिर शोधून पाहे. देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. हृदय मंदिरी शोधून पाहे. हृदय मंदिरी शोधून पाहे. खरंच हृदयामध्येच देव आहे, आपल्या स्वतःमध्येच देव आहे, पण आपण बाहेर शोधतोय हे चुकीचं काम आहे. हृदयामध्येच आहे, बाजूला नाही. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्य देव तया जवळ असे पाप नासे दर्शनी. हृदयामध्ये सर्वा घटी राम, सगळीकडे देह आहे, देव आहे. देवाशिवाय एक विठ्ठल जळीच तळी भरला, रीता ठाव नाही उरला. आजी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल. जो नामस्मरण करतोय, ज्याच्याकडे भेद राहिलेला नाही, राग नाही, क्रोध नाही, काही नाही. माऊली सांगतात, मी तयापासी पांडवा हरपलो घेऊसावा, जेते नाम घोष बरवा करीती माझा. किंवा माझे भक्त गाती जेते नारदामी माझे भक्त गाती जेते नारदामी उभा तेथे. नारदामी उभा तेथे. नारदामी उभा. सूक्ष्म आहे. सूक्ष्म काय? सूक्ष्म आम्ही परमार्थ शरीराने करायचाच नाही ना. परमार्थ हा खाली मनाने करायचा असतो. सूक्ष्म आहे. मन दिसतं का? मन दिसत नाही ना. मन वडा दासबोधामध्ये तर सर्व प्रबोधन ह्या मनालाच केलेलं आहे. मना सज्जना भक्ती पंथेसी जावे. किती सगळं मनाला उपदेश केलेला आहे. मन हे तू मीच करी माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. किंवा माऊलींचे अजून एक ओवी आहे, का बिजत झाले तरू की भांगाराची अलंकारू,
तैसा मजे एकाचा विस्तारू ते हे जग. अलंकार अनेक आहेत. अंगठी आहे, बोरमाळे, डोरले, मणी आहे, कुडे, अलंकार बरेच आहेत. पण त्या अलंकारामध्ये असणारं जे सोनं आहे ते एकच आहे ना, का बदल आहे? अलंकार जरी अनेक असले तसे या मृत्यूलोकामध्ये पृथ्वीवरती आकार बरेच आहेत. पशु आहे, पक्षी आहे, प्राणी आहे, अनेक आकार आहे, 84 लक्ष योनी आहे. पण त्या सगळ्यांमध्ये भगवान परमात्मा एकच आहे. काय आहे? जसं सोनं सगळ्या अलंकारामध्ये एक आहे तसं या मृत्यूलोकामध्ये सगळ्यांमध्ये भगवान परमात्मा एक आहे. तुम्हाला प्रश्न पडेल, मग हत्तीमध्ये, वाघामध्ये, कोल्ह्यामध्ये भगवान परमात्मा आहे, मग ते वाईट का वागतात? त्याचं कारण सांगतो, ऐका. पशूंच्या मध्ये सुद्धा भगवान परमात्मा आहे, पण तो भगवान परमात्मा काय झालेला आहे? काळी घोंगडी घेऊन हृदयात झोपलेला आहे. काय झालंय? हा, त्यांना मंथुनी नवनीता तैसे घे आनंद. त्यांना मंथन करता येत नाही ना. बैलांना दिंडी काढता येत नाही. हा, येते का? वारीला जाता येत नाही. त्यांच्यात भगवान परमात्मा चैतन्य आहे, देव आहे, पण काळी घोंगडी घेऊन तो हृदयामध्ये झोपलेला आहे. त्यांना मंथुनी नवनीता ते मंथन करता येत नाही दादा. आणि मनुष्याला मंथन करता येतं, म्हणून मनुष्यामधलं हृदयामध्ये जो भगवान परमात्मा आहे ना, तो पितांबर नेसून ते माऊलींनी राती वर्णन केलं. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा. भगवान परमात्मा मनुष्य योनीच्या हृदयामध्ये पितांबर नेसून कमरा हात ठेवून नाचतो दादा. चांगलं कर्म केलं का देव नाचतो, आणि वाईट कर्म केलं का घोंगडी घेऊन झोपतो. तुझं तू बघ परिस्थिती आहे. पंढरीच्या दृष्टांत आहे. चराचरामध्ये जडाजडामध्ये कसं देव पाहिलं पाहिजे. माऊली म्हणतात, सकळ तीर्थांची अधुरे जिये का माता पितरे, तयांच्या कीर शरीरे लोन कीजे. पण आपलं उलट होते दादा. घरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, ये रे ईश्वरी आदरा मूर्ख जायचा. माऊली म्हणले, अरे तू विश्वामध्ये तुला किती किंमत असू दे, पण आई वडिलांबरोबर घरी बोलत नाही ना. माऊली म्हणतात, आमच्या दृष्टीने तू मूर्ख आहे. ये रे ईश्वरी आदरा मूर्ख जायचा. आणि तो काय करत नाही हो, काही करतो. अर्जुनाच्या रथावर होतो ना, तो थांबत नाही. भगवान परमात्मा शंकर सुद्धा सांगतोय, ध्वजस्तंभावरी वाहनरू मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंगधारू अर्जुनेशी. ते सगळे तुम्हाला मदत करायला येतात, पण कधी तुम्ही आधी रथात बसला. हा रथच आहे, पंचमुहूर्ताचा काय आहे? रथ आहे. आणि जोपर्यंत मी नेहमी सांगत असतो, माणसाची किंमत कशावर अवलंबून आहे? माणसाला एकाच गोष्टीची किंमत आहे, त्याच्या श्वासाची दादा. ज्या दिवशी त्याच्या शरीरातला श्वास बंद होईल त्याची किंमत झिरो. त्याला जपलं पाहिजे आपण. तोच भगवान परमात्मा आहे, तेच चैतन्य आहे, तेच सगळं आहे. पंढरीच्या वारीला जात असताना सातारकरची आजी 80-85 वर्षाची आजी आहे. डोक्यावरती तुळशीचं वृंदावन आहे, पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. 80 वर्षाची म्हातारी आहे, काठी टेकीत रोडनी चाललेली आहे. फलटणच्या पुढला मुक्काम आहे. उन्हाचा 12-1 वाजलेले आहेत, कडक आहे, भूक लागलेली आहे. दुपारी विसाव्याला दिंड्या थांबणार आहेत. आणि एका जागी स्टॉल लागलेला होता. माऊली, वारीच्या वाट्याने स्टॉल लागतात ना? भरपूर स्टॉल लागतात. नक्की कळतच नाही आपण आपल्या करता पंढरीला चाललोय का देवा करता चाललोय. अरे देवा करता देवाची भक्ती केली पाहिजे, आपल्या करता कशाला भक्ती करायची? त्याची कृपा आहे म्हणूनच तू आहे ना. ज्या दिवशी त्याची कृपा संपन्न तू 1 मिनिट राहू शकत नाही तू इथं. देवा करता देवाची. आपलं नेमकी उलट होतं. देवाकडे जातो, बोरला पाणी लागू दे, इरीला पाणी लागू दे, मुलीचं लग्न होऊ दे, मुलाला काम लागू दे, ही मागणी देवाकडे यादीच्या यादी आहे. आणि पिशी टाचून ठेवलेली तिथे बाजूला. वारीच्या वाट अतिशय भयावह परिस्थिती. भगवान परमात्मा 20 लाख लोक जरी जमली ना, त्यातून एक चिंतन करतो, माझ्यासाठी कोण आलेला आहे या ठिकाणी? माझ्यासाठी कोण आला? कधी विचारलं तुम्ही? आता कीर्तन ऐकता पंढरीला गेले हो, देवा अरे 28 युग झाली विटेवर उभा आहे. रुक्मिणी आई साहेबांचं तुमचं कसं चाललंय? बरं चाललंय ना? विचारलं का हात वर करून सांगा बरं दाजी. पंढरीला गेलो कसं चाललंय देवा तुझं?
अरे 28 युग उभा आहे. आम्ही 2 तास कीर्तनात बसू शकत नाही, तू 28 युग उभा आहे. देवाची विचारपूस केली का? नामदेवराय म्हणले माझ्या वडिलांच्या हातून रोज जेवतो देवा, रोज जेवतो. का? माझा हरिपाठ पाठ नाही, माझा काकडा पाठ नाही, मला अभंग येत नाही, मला काही येत नाही. मी निवद घेऊन आज आलो आणि तू जेवत नाही देवा. अरे माझ्या वडिलांच्या हातून, माझ्या बाबांच्या हातातून तू रोज जेवतो, आज का जेवत नाही? एक काम कर देवा, तुला जर जेवायचं नसेल ना, तुझ्या या विटेवरती डोकं आपटून मी इथं जीव देईल, डोकं फोडून घेईल. आणि तसंच नामदेवराय करायला लागले. डोकं घेतलं आणि विटेवरती आदळायला लागले. साक्षात मूर्तीतून विठ्ठल उभे राहिले आणि हात खवाट्याला धरला, उभा केला. नामा असं नको करू बाबा, असं नको करू. अरे तुमच्या जीवाला सांभाळून तुमच्या देवानी देव ठेवलाय काय? प्राणाची बाजी लावावं लागते दादा. चोखोबांना त्या बैलाच्या पायाला झुंपलं, देवाला सांगितलं तुझ्या इच्छेला येईल ते कर, तेव्हा देव धावत येतो. जीवाची बाजी आहुती द्यायला तयार व्हावं लागतं दादा, सोपं नाही ना देव. आणि ती म्हातारी ते स्टॉल लागलेला आहे, त्या स्टॉल पाशी उन्हाचा कार आहे, बसलेली आहे. आणि शेजारी त्या स्टॉलच्या गावामध्ये बिस्किट आहे, चहा आहे, खाण्याचे पदार्थ आहेत. आणि आजी बाजूला बसली, तिला उठवत नव्हतं, आपली तुटक बसली होती. इकडं गर्दीच्या गर्दी चालू होती. एका ठिकाणी तुकाराम बाबाचे का आपल्या कानूराम महाराजांच्याकडे नाही होतं बरं का. काही ठिकाणी वाटपाच्या ठिकाणी 2-4 पार पांगळी लंगडी झाली की मिरीच्या बोकांडी पडून. काय घ्यायचं? छत्री घ्यायची. काय घ्यायचं? रेनकोट. बिस्किटचं पुढं. अरे तो पाहतोय याड लागले का? कशाला येतात? घरी खात्यात, इकडे खात्यात, कशा करता येतात हे? चिंतन आपण देवा करता देवाकडे गेलं पाहिजे, आपल्या करता नाही. तेव्हा तो आपल्याकडे धावून येईल. आणि देवाचं कर्तव्य सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. भला मोठा तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जाणार, पैसा खर्च करणार. डॉक्टर साहेब 10 लाख लागू द्या, 20 लाख लागू द्या, त्या पेशंटला आमच्याला जागवा. डॉक्टर म्हणतो अरे मी लाखाची इंजेक्शन दिले तरी अजून बाहेरच येत नाही. हा तुम्हाला सांगू का माऊली, इंजेक्शन दवा खरेदी करणार तुम्ही, पण त्या दव्यामधला गुण नाही खरेदी करू शकत. पैशाने गादी घ्याल, डनलपची घ्याल, पण त्या गादीवर झोप विकत नाही घेता येणार तुम्हाला. येईल घेता? अशा बऱ्याचशा वस्तू आहेत आपल्या हातामध्ये नाही त्या. मग ते कोण पुरवतो? सूक्ष्म रूपाने तो येतो, दव्यामध्ये गुण उतरतो आणि एका इंजेक्शन मध्ये पेशंट घरी जातो. सूक्ष्म रूपाने येतो तो. आणि त्या आजी तिथं बसलेली आहे. मी सांगतोय कशा करता, आईसा ज्याचा अनुभवभूती झाली, समता चाराचारामध्ये देव आहे ना. आणि मग त्या आजी बसली आणि तिकडं बाप आहे, मुलगा आहे, बिस्किट वाटण्याचं काम चालू आहे, चहा वाटण्याचं काम चालू आहे. आणि एक 10-8-9 वर्षाचं बाळ त्यांचं शेजारी होतं. त्या बाळानं आजीकडं पाहिलं. आजीला मस्त वाटत होतं मला द्यावा, पण एवढ्या गर्दीत जाईल कशी. ती तुटाकच बसली. त्या बाळानं आजीकडं पाहिलं, त्याला आजीची आठवण झाली आणि आजीकडे गेला. बिस्किट घेतलं, 2 पुढं घेतलं आणि आजीकडे दिलं. आणि आजीने पाहिलं, आजीने बिस्किट घेतलं नाही. त्या बाळाचं 2 हात हातात धरलं, बिस्किटचा पुडा. ही परिस्थिती पाहत असताना तिच्या वडिलांनी पाहिलं, ते वडील तिकडे पळत गेले. आजी अगं कमी पडलं का? अजून देऊ का? का घेत नाही? काय झालं? नका, बिस्किट नको मला, तुमचा चहा नको. आणि त्या बाळाचं 2 हात हातात धरलं, गालावर धरलं, गालानं हात चोळला. माझ्या विठ्ठलाने मला बिस्किटचा पुडा इथं आणून दिला. माझा विठ्ठल कोण आहे? माझा विठ्ठल आलाय. तुमचा मुलगा जरी असला तरी माझा विठ्ठल साक्षात या ठिकाणी आलाय. तुम्हाला क्षणाक्षणाला त्याची आहुती, त्याला चानुक्षी मिळायला पाहिजे, अनुभव मिळायला पाहिजे. दादा परमार्थामध्ये अनुभवाला किंमत आहे, अनुभवाला किंमत आहे. अनुभवाशिवाय काही नाही दादा, लक्षामध्ये घ्या. आणि मग त्या आजीला असा अनुभव आल्याच्या नंतर माऊली सांगतात हे कधी होतं? ज्याच्याजवळ क्रोध नाही, काम नाही, जी समता झालेली आहे. साचा आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, ज्याची वाचा शुद्ध आहे, आचरण शुद्ध आहे, अशा माणसाजवळ तो भगवान परमात्मा येतो, राहतो. दादा अशा माणसाजवळ येतो. अभंगाच्या पहिल्या चरणात ऐसा ज्याचा अनुभव, 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 ऐसा ज्याचा अनुभव,
सत्यत्वे देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे अनुभवाला किंमत आहे. प्रॅक्टिकल थिअरीला उपयोग नाही जात आणि नुसता अभ्यास अनुभवाला किंमत आहे. एकाने सांगितलं मी साखरवरती PhD केली. चेअरमन साखरवरती PhD केली मी. साखर त्याचं गुणसूत्र काय आहे, कशी तयार होते, काय होते, सगळी PhD केली. अनुभव काय? अरे मी अभ्यास केलेला आहे, स्टडी केलेला आहे. साखर गोड आहे. काय सांगितलं? साखर गोड आहे. आणि तीच साखर एका बालकाच्या 8 वर्षाच्या जिभेवर ठेवली, तो म्हणला गोड आहे. काय दोघात फरक आहे? अरे PhD केली, 8 वर्ष घालवली PhD, आणि 8 वर्षाचं बाळ एका मिनिटात सांगतंय साखर गोड आहे. हा? अनुभवाला किंमत आहे ना, अनुभवाला किंमत आहे. अनुभव आहे. अरे दररोज रोहिदास महाराज दररोज गाई सुद्धा धार काढायला तिला अनुभव आहे. माझाच मालक आहे. दुसरा जवळ गेल्यावर बादली सकाट उकडण्यात लागली. अरे पशु प्राणी अनुभवाला किंमत आहे दादा, अनुभवाशिवाय नाही. एका जोडप्याने सांगितलं महाराज महाराज आम्ही घरामध्ये पारमार्थिक वातावरण आहे, शांत वातावरण आहे, आम्ही काही बोलत नाही चालत नाही, लय चांगलं वातावरण आहे. पण ऐका का आमचं लग्न झालं. लग्न झाल्यावर आम्ही आमच्या घरी निघालो आणि घोडा होता ना गाडीला, घोडा. आम्ही पुढं घोड्या गाडीत बसलेलो आहे. माझी मंडळी माझ्या शेजारी आहे, मी बसलेलो आहे. आणि थोड्या अंतरावर गेल्यावर घोड्याला काय लहर आली, घोड्याने एक उडी मारली. मंडळी खाली उतरली आणि घोड्याजवळ घेतली आणि म्हणली ऐक पहिली वेळ, हा काय, आणि परत गाडीत जाऊन बसली. परत अर्धा किलोमीटर गेल्यावर घोड्याने परत उडी मारली. मंडळी म्हणली परत उतरली खाली. याची बाईक मंडवळ्या सकाळ गेली आणि घोड्याला सांगितलं बघ दुसरी वेळ, हा. नवर तेव्हा बघत स्वतः गाडीत. परत घराच्या जवळ जवळ गेल्यावर घोड्याला काय लहर आली, घोड्याने परत उडी मारली. मंडळी खाली उतरली. माऊली पिस्तूल काढला, एका झटक्यात घोडं खालास करून टाकलं. नवरदेव जागेवर हादरले. अजून दही घरात प्रवेश करायचा आहे. अगं काय केलं त्या घोड्याने, का मारलं त्याला, कशा करता मारलं तू त्याला? ते वरडले तिच्यावर. ते हळूच म्हणते पहिली वेळ, हा कळला ना विठ्ठल. मतीचा अर्थ असा आहे मागणी. तुमची आमची भक्ती कशी आहे? इथे यायचा, गडबड करायची नाही, हा. गडबड केल्यावर काय माहितीये ना, समजण्यावाले को इशारा काफी होता है. आपली भक्ती कशी आहे? आपली भक्ती बंदुकीच्या धाकानी आहे ना. संतांची भक्ती तशी नाही, ती देव जावा अथवा राहो. आपला देह शाबूत राहिला पाहिजे, भक्ती घडली पाहिजे. नाही जमत, धाकानी भक्ती नाही चालत. देव जवळ नाही येत, उदार झालं पाहिजे देवाच्या हिच्यावर, तेव्हा ती भक्ती घडते, अन्यथा भक्ती होत नाही. महाराज 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 आमच्या घरात हे चांगलं चाललंय, आम्ही भक्ती चांगली करतो, आमचे भांडण व्हायचा प्रश्नच नाही ना. काय प्रश्न नाही, आम्ही कामं वाटून घेतली. हे हुशार होते. बायकोला म्हणला एक काम कर, घरातली कामं तो करायची, बाहेरची कामं मी करीन. ती म्हणली चालते. म्हणली घरातली कामं काय काय? शेजारच्याला सांगत होतं आमच्या मंडळीचं माझं भांडण होत नाही, घरातली कामं ती करते, बाहेरचं मी करतो. काय कामं करते? तिला सांगितलं बाजारात तो आणायचा, मुलांचं शाळेचं शिक्षण तो बघायचं, कोणती शाळा का निवडायची ते बघायचं, कुठं फ्लॅट घ्यायचा ते बघायचं, सगळी कामं तो करायची घरातली मोठमोठी. आणि म्हणले मग तू काय करतो? मी काय, मी बाहेरची कामं करतो मोठ्याली. अमेरिकेनं इराक जो हल्ला केला ना, त्याचे परिणाम काय झाले बाबा? पेट्रोल डिझेलचे दर वाढले, काय कारणाने वाढले? की मला बाहेरची मोठली कामं आहेत.
अरे तुला बाहेरची मोठाली काम आहे, तू घरीच येत नाही दादा, भांडवण्याचा संबंध काय? हा? एक साधू प्रसन्न झाला एका जोडप्याला साधू दोघ जण गेले. साधूला म्हणले ऐका ऐका काही करा. हा म्हणलं अहो ही बाई आहे ना तोंडच बंद होत नाही, तोंडच बंद नाहीच. चांगलं करा तोंड चालूच, वाईट करा तोंड चालूच, बंदच नाही तोंड. साधू म्हणला हा बघ मी तुला मंतरलेलं जल देतो, मंतरलेलं जल देतो तिला. पाणी मंतरलेलं काय तिकडे सांडलं का पाणी? काय नाही, काय होता विषय होता? विठ्ठल विठ्ठल. आणि मग घरात गेल्याच्या नंतर यांनी काय केलं, म्हणलं एक काम कर, हे पाणी आहे ना एक 2 घोट पाणी दिला, म्हणलं घे तोंडात, गिळायचं नाही, गिळायचं नाही अजिबात. आणि मग तिने तोंडात पाणी घेतलं, माऊली गुळणा असं दाबून धरला, म्हणला गिळू नको. आणि हा लागन तेवढा तिला बोलला दाजी, तोंडातून बरं शब्द नाही ना काढला. हा म्हणला साधूचा गुण आला. काय झाला? अहो बोलणच कशी, हा मतरलेलं गेले ना तोंडात. काही काही गोष्टी आपल्या आवाक्या बरं का. आता माऊली म्हणजे विनोदाची गोष्ट नाही, विनोदाची गोष्ट नाही. ऐका, संतांचं तत्वज्ञान आणि आता कालच्या शास्त्रज्ञांचं तत्वज्ञान आपल्याला कोणतं मान्य आहे? कोणतं मान्य आहे सांगा मला? पूर्वीच्या संतांचं तत्वज्ञान आहे, माऊली तुकोबाचं, पांडुरंगाचं, सगळ्या संत मंडळींचं तत्वज्ञान एका बाजूला आहे. आणि आताचं कलियुगातलं स्टडी अभ्यास केला तर शास्त्रज्ञांचं तत्वज्ञान वेगळं आहे. मग या तत्वज्ञानामध्ये तुम्हाला कोणतं आवडतं? तुम्ही तोंडाकच पाहता, एकही आवडत नाही का? ऐका, संतांचं तत्वज्ञान जर आवडत असतं आता तर मोबाईल हातामध्ये बाजूला गेला असता, ज्ञानेश्वरी आली असती. संतांचं तत्वज्ञान जर आवडत असतं तर ढाब्यावर न जेवता घरी जेवला असतं. संतांचं तत्वज्ञान एवढं आवडत असतं तर कलय कोर्ट कचेरी आहे ते थांबवले असते, आळंदीची पंढरीची वारी केली असती. समाधानाकरता संतांचं तत्वज्ञान बाजूला ठेवलं, आपण वेगळ्याच तत्वज्ञानाचा हातात घेतलाय. तुकोबारायांच्या अभंगाची मला आठवण येते, माऊली जेथे जातो तेथे तू माझा चालविसी हाती धरून. कोण भाषेत बोला ना, अहो मोबाईल. जेथे जातो तेथे तू माझा चालविसी हाती धरून या. याच्या मनावर काहीच नाही, सगळं मोबाईलच्या मनावर. लक्षामध्ये घ्या. मग असं जर असेल तर आपला परमार्थ एका बाजूला जातो, संसार एका बाजूला जातो. लक्षामध्ये घ्या. माऊली किती वाजले? विठ्ठल काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता. ज्या महात्म्याच्या जवळ काम क्रोध शिल्लक राहिलेलं नाही ना, तिच्या जवळ सर्व भूती राम सर्व घटी राम ध्याय अशी समता होती, सगळ्यांमध्ये समता होती. पण अलीकडच्या काळात काय झाले ना, समता ही वस्तूच राहिलेली नाही. लहानाची मोठी झाली, मोठ्याची लहानी झाली. आज सैराट सैराट जग झालं, सैराट फास्ट, थांबायला कोणाला वेळ नाही दादा. आणि मग अशा काळामध्ये काय, काम आणि म्हणजे क्रोधाची गंमत अशी आहे माऊली, तो क्रोध जर पूर्ण झाला ना, पूर्ण झाला का त्याला अजून पाहिजे असं वाटतं, आणि पूर्ण नाही झाला का क्रोध राग येतो त्याला अजून. या कामाची वस्तू अशी आहे, एक दिवस हा काम बाजूला चाललं, जंगलामध्ये चाललेलं आहे, हातामध्ये गळ्यावरती फास टाकलेलं आहे, खांद्यावरती फास टाकले, आणि तिकडून विश्वामित्र येत होते. आणि काम नावाची वस्तू, तो पुरुष रोडनी चाललेला आहे, खांद्यावरती फास आहे, वाघोर आपली जाळी पकडाय करता. आणि तिकडून विश्वामित्र आले, आपलं वशिष्ठ ऋषी आले, आणि त्यांनी सांगितलं, कामदेवा कुठं चालला? अरे चाललो मला मोठ्यांची शिकार करायला. मोठे कोण? कामाने कोणला मारले आबा? येडका मदन केवळ पंचानन धडक मारी शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा. इंद्र चंद्राशी दरारा लाविला येणे, भल्या भल्यांची चिल्लर करून टाकली कामानं दादा. यांना धरायला चाललोय मी. आणि तिकून नंतर विश्वामित्राला म्हटलंय, अरे तू मोठ्यांना धरायला चालला, मी काय बारीक आहे का काय? विश्वामित्र म्हणतो कामाला, अरे तू मोठ्यांना धरायला चालला सांगतो ना, आम्ही काय बारीक आहे का? आम्हाच्याकडे बघत पण नाही. मग काम म्हणतो, एक काम कर,
अरे तुझ्यासारखी माणसं नुसती बोलावलं हो माझ्याकडे येतात. नुसतं असं केलं ना तरी येतात. तुम्हाला जाळीची गरज, नाही वाघोरीची काय गरज आहे दादा? आम्ही नुसतं कामाने बोलवलं तरी पळत जातोय. तुम्हाला वाघोरीची गरज नाही. महाराज म्हणतात काम आणि क्रोध अशा महात्म्याच्या जवळ, साधूच्या जवळ स्पर्श सुद्धा करत नाही, शिवत सुद्धा नाही. आणि ते झाल्याच्या नंतर अंगामध्ये ते सगळं संचारल्याच्या नंतर सृष्टीमध्ये असणारं जे सगळं चैतन्य आहे ते एक सारखं दिसतं, एक सारखं दिसतं. चैतन्य आहे सगळीकडे. माऊलींना विचारलं, माऊली का हो तुमच्या अंगामध्ये चैतन्य आहे? आणि रेड्याच्या मुखात त्या विचारलं चैतन्य एकच आहे का? माऊली म्हणली एकच आहे. एकच आहे मग बोलून दाखवा. रेड्यांनी बोल वेद बोलला की नाही रेडा? माऊलींच्या जवळ असणारा देव आणि रेड्यातल्या असणारा देव, माऊलींनी सांगितलं त्याच्यात आणि माझ्यात फरक नाही. हे झालं चेतनाचं झालं. माऊलीला विचारलं का हो माऊली, अहो तुम्ही चेतनाला चालायला लावलं, बोलायला लावलं, ठीक आहे, जडाचं काय? माऊलींनी निर्जीव भिंत सुद्धा चालवली. झाला चालविली भिंत बैसू. ज्यांच्या हृदयामध्ये इतकीच अधिकार आहे, जडाला सुद्धा चालवतात आणि चेतनाला सुद्धा चालवतात. काम करून त्यांना स्पर्श करत नाही. ज्यांची समता झालेली आहे, समदृष्टी झालेली आहे. मी नेहमी सांगत असतो, दृष्टी बदलली का सृष्टी बदलते. लक्षामध्ये घ्या. मग तुकोबराय याचा सगळा दांडोळा घेऊन अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, काम क्रोध नाही चाली, काम क्रोध नाही चाली, काम क्रोध नाही तारी, काम क्रोध नाही तारी, काम क्रोध नाही चाली, काम क्रोध नाही चाली. काम क्रोध नाही तारी, काम क्रोध नाही तारी. झाली भूती समता, झाली भूती समता, देवतया देवतया जवळी आसे, देवतया देवतया जवळी आसे. झाली बुद्धी समता, झाली बुद्धी समता, देवतया देवतया जवळी आसे, देवतया देवतया जवळी आसे. काम क्रोध नाही चाली. भूती म्हणजे सर्व सर्व जीवांमध्ये समता झाली. आणि मग अशा माणसाजवळ देव थांबतो, अशा माणसाजवळ देव थांबतो. हे आणि ते एक झालं पाहिजे. एक टाळी वाजवल्याच्या नंतर आवाज दोन येतात का हा? टाळी वाजवल्यावर आवाज एकच येतो. हात किती आहेत? दोन. परत दोन डोळ्यांनी एक वस्तू पाहिल्यावर दोन दिसतात का एक दिसती? हा, एकच दिसते. डोळे दोन आहे म्हणल्यावर वस्तू दोन नको दिसायला का? बरोबर आहे की नाही? मग दोन हाताने टाळे वाजवल्यावर आवाज एक आहे. पाता पाने दुरी सारोनिया. डोळ्यांनी पाहिल्याच्या नंतर, वस्तू पाहिल्याच्या नंतर डोळे जरी दोन असले तरी वस्तू एकच दिसते. आणि डोळे पाहत तरी पाहणारा वेगळाच आहे पाठीमागे. हे एक झालं पाहिजे. म्हणजे याचं हृदय, ये हृदयीचे ते हृदयी घातले. माऊली पुढे मला उभी आठवत नाही. ये हृदयीचे ते हृदयी घातले म्हणजे दोघांची हृदय एक झाली. दुंडा महाराज आणि त्यांची मंडळी. दाजी दुंडा महाराज देहावसन झालं हे त्यांच्या मंडळीला कळलं. 5 मिनिटात त्यांनी देह सोडला. सत्य घटना आहे. त्याचं कारण एक आहे, शरीर दोन आहे आणि मन एक आहे, प्राण एक आहे. हे ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी सगळं बंद होईल. दादा आनंद कशात आहे? तुम्हाला झोप कधी लागते सांगू? इतक्या दिवस तुम्ही झोपता तुम्हाला नाही माहिती. मी सांगतो कधी झोप लागते. ज्या क्षणाला तुम्ही सगळं सोडून देता,
बायका, मुलं, प्रपंच, पैसा, अडका, बँक बॅलन्स, सगळं तुमचं वस्तू, घर, दार स्वतःला विसरता तेव्हा झोप लागते बघा. खरं आहे खोटे डॉक्टर साहेब? सगळं विसरतो आपण तेव्हा झोप लागते. आणि एक जरी विषय असला तरी झोप लागत. बर, झोपामध्ये काय विषय चालतो? सुसुप्तीत काय विषय चालतो? अहो काहीच नाही ना. काय चालतं? झोपामध्ये काहीच विषय चालत नाही. सगळं सोडून दिलंय. मी पाबळचा आहे का कुडाला याचंही त्याला भान नाही. मी जिवंत आहे का मेलो याचंही त्याला भान नाही. सगळे अशा अवस्थेत तू राहतो ना. आणि मग आनंद कुठून येतो जागा झाल्यावर? चांगली झोप झाल्यावर फ्रेश वाटतं ना, आनंद येतो ना. 2 दिवस झोपू नका बरं, काय होते? म्हणजे याचा अर्थ असा आहे, तुम्ही कर्म करत असताना अंगाला स्पर्श करू नका त्या कर्माचा. मी केलं म्हणू नका, सगळं त्याच्यावर घाला. त्याच्या सत्याने म्या बोलविता वेदू बोले, म्या चालविता सुरू चाले, म्या हलविता माझ्या सत्याने सगळं चालतं. अरे तुम्ही तुमच्या मनानं झोपता, तुम्हाला उठवतंय कोण? कोण उठवतं? खालेलं पचवतंय कोण? खाल्याच्या नंतर आतमध्ये गेल्याच्या नंतर विघटन कोण करतं? सगळी त्याची सत्ता आहे दादा. आणि त्याला जर विसरले ना, सगळ्यांना विसरा पण त्याला एकट्याला विसरू नका. बस जीवनामध्ये हे सत्य वस्तू असते. आणि सत्य काय आहे हो? सत्य काय आहे? आता सत्य काय आहे? आता सत्य एकच आहे. मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, हे सत्य आहे. बाकीचं सत्य नाही. बस गेलं भूतकाळ मागे गेला, भविष्य पुढं काय होणार आहे माहिती नाही. म्हणून चालू वर्तमान काळ क्रिया मन कर्म माणसानं असं करावं की ते आपल्या प्रारब्धामध्ये संचितामध्ये जमा होणार नाही. नेहमी सांगत असतो दादा, प्रारब्धाच्या गतीनं आपल्याला भोगायला लागतं, पण संचित कर्म तयार न करण्याचा हा पुरुषार्थ आहे. पुढं आपल्याला दुःख वाटायला येईल, पुढच्या जन्मात आपल्याला दुःख वाटायला येईल. मी तुम्हाला सांगू का, पुढच्या वर्षी कांदे लावायचे ना राजू शेठ, तुम्ही आता आमदा काय करता? अहो कांदे लावता, बी लावता की नाही? बी तयार करता की नाही? का? पुढच्या वर्षी कांदे लावायचेत ना. मग तसं आता आपण बी तयार केलं पाहिजे पुढच्या वर्षी, पुढच्या जन्मात चांगलं मग माल येण्याकरता. आताच जर आपण चांगलं बी तयार नाही केलं तर पुढचा जन्म कसा येईल याचा विचार करा ना. म्हणजे आताची कर्म म्हणजे चांगल्या पद्धतीचं बीज तयार करणं, म्हणजे पुढचं चांगलं तुम्हाला जीवनामध्ये पीक येईल. काम आणि क्रोध याच्यावरती विजय मिळणं कुणाला शक्य झालं नाही दादा. ते पाहिजेच का? ते अस्तित्व आहे. माऊली बरेचसे सांगतात कामाला सोडून द्या, काम घालवा, क्रोध घालवा. कशाला घालवा? घालवायचं नाही, ते अस्तित्व आहे. ते असेल तरच तुमचं जीवन आहे. तुम्ही ते सोडून दिल्यावर काय त्याला अर्थ राहिला? अरे कुत्रं सुद्धा उठलं का माती उकरीत आहे ना दादा, का नाही? हो, अस्तित्व आहे. मग काम क्रोधा नाही चालीभूती झाली क्षमता. आता शेवटचं चरण राहिलं, त्याच्याकडे एक 10 मिनिटाचा वेळ राहिलाय, त्याला एक न्याय देऊ आणि आपली सेवा समाप्त करू. सगळ्यांनी एकदा भजन करा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा फार काही बोलण्यापेक्षा घरामध्ये पती आणि पत्नीचं हृदय जरी एक झालं ना, प्रपंच सुखाचं झाल्याशिवाय राहणार नाही दादा. त्यांची दोघांची हृदय एक पाहिजे. एक दोघांच्या हृदयाहून एकच विचार बाहेर पडला पाहिजे दादा. ज्या वेळेस भक्ताचं हृदय आणि देवाचं हृदय एक होतं ना, तेव्हा ते कार्य घडतं, अन्यथा घडत नाही दादा. लक्षात घ्या. तुकोबाही देव झाले, माऊली देव झाले, शिवाकाशीत राजा झाला, ते राजा झाला. हृदय एक झालं
आणि ज्या वेळेस तुमचं आमचं हृदय एक होईल, सर्वाघटी राम, पशु असू द्या, पक्षी असू द्या, कुणी असू द्या, सर्वानुभूती देव आहे. जशी ज्या दिवशी आपली बुद्धी होईल ना, त्या दिवशी रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही, दादा देव जवळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात शेवटच्या चरणात, तुका म्हणे भेदा भेदा, तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा तुका म्हणे भेदा तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद. गेला वाद खंडोने, गेला वाद खंडोने, गेला वाद खंडोने, गेला वाद देवतया गवयासे, देवतया गवयासे. गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी. देवतया जवळी असे, देवतया जवळी असे. पापनासे दर्शन खंडोने, गेला वाद खंडोनी, गेला वाद. देवतया जवळी असे, देवतया जवळी असे. तुका म्हणे भेदाभेद, गेला वाद खंडोनी. झालेली शिवा या ठिकाणी आपण थांबवतोय. पण तुकोबाराय सांगतात, हे जर तुम्हाला नसन ऐकायचं दादा, तर पुढं काय गती होईल. महाराज सांगतात, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं, अरे दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. सरते शेवटाला मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. हे जरी नाही कळलं, मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. सरते शेवटी मा काळ बांधून येईल, सरते शेवटी मा. सरते शेवटी मा काळ बांधून नेईल, सरते शेवटी मा.
प्रसंगी ही सेवा करण्याची संधी ट्रस्टी मंडळ ग्रामस्थी मंडळींनी मला दिली. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अधिक असं अभिनंदन करतो. आणि गावकरी मंडळी, खरंच नाना अतिशय या अधिक मासाच्या सप्ताहाला भव्य स्वरूप चांगलं आम्हाला मावले असं वाटायला लागलंय का खरंच तुम्ही काळाष्टमीत आम्हाला आता संधी दिली. आता तेव्हा नाही दिली तरी चालत. डॉक्टर साहेब खरंच आनंद खरंच आनंद वाटला. बस भरून समाधान वाटलं. असे उत्कृष्ट मृदंगमणी कृष्णा बाबा आणि आमचे गुरुवर्य माऊली आहेत उत्कृष्ट असे टाळकरी मंडळी आबा सर्व तोरे मंडळी सर्वांचं एकदा धन्यवाद देतो. आणि तुम्ही सुद्धा शांत चित्तानं कीर्तन ऐकलं. मला कीर्तन करता येत नाही असं नाही, येतंय थोडं थोडं नाना. सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि या चोपदार म्हणतील मी काय केलं बाबा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आणि शिवाय या ठिकाणी हा विलेकरी बात तुमच्याकडे पाहून मी चोपदारांना बोललो एवढंच झालं. तुम्हाला कळलं ना तुम्हाला बोललो. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी बोले बोले देवा गुरे करा गमा अपराध महाराज तुझी सिद्धा नाही उच्चारिला अधिकार करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. क्षेत्रपाल भैरवनाथ भगवान की जय. आज या ठिकाणी